पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा उमेदवारांना संशय आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ही याचिका दाखल केली जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ईव्हीएम वर जो आहे तो संशय घेतला जातो। ईव्हीएम ला टॅम्परिंग करून हे विजय जो आहे तो भारतीय जनता पक्षाने मिळवला असा सातत्याने आरोप महाविकास आघाडी कडून केला जात होता। या संबंधात आम्ही न्यायालयीन लढाई लढू अशा प्रकारचे सातत्याने सांगण्यात येतं। मात्र आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून न्यायालयीन प्रक्रियेला जवळपासच सुरुवात झालेली आहे। कारण निवडणुकीचे हे निकाल जे आहेत ते ईव्हीएम मुळेच आलेले आहेत अशा प्रकारचा संशय जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे। शरद पवारांनी देखील या निकालांवरती संशय व्यक्त केला होता। त्यानुसार आता या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली जाणार आहे। याआधी देखील ज्यावेळेस याचिका या सगळ्या संदर्भात दाखल केली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती। त्यामुळे आता या नव्याने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय या याचिका संदर्भात काय निर्णय घेणार किंवा या याचिका फेटाळली जाणार का या सगळ्या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडी असेल किंवा मग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ईव्हीएमच्या विरोधात आणि या विधानसभा निवडणुकीच्या विरोधात न्यायालयीन लढाईला तयारी झालेली असं म्हणता येईल। लागली उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।